ये वहां पर दी जाएगी राइट आर्म राउंड द विकेट। पहली बॉल ओवर पिच थी, चिप शॉट, बिल्कुल बॉल को मानो ड्रॉप किया था बल्ले से, जड़ को लगी गेंद और रन पूरा किया अरविंद तांडेल ने। 2 रन से शुरुआत होती हुई यहां पर टर्फ एडिक्स डिंगडोंग। दोनों मैचेस में स्कोर चेज नहीं हो पाया है और इसलिए पहले बैटिंग करना ये कितना फायदेमंद हो सकता है ये भी हम देखेंगे इस मैच में। इस बार करारा कवर ड्राइव, बिल्कुल परिवार मैदान के हरी घास के ऊपर आग लगाने वाला कवर ड्राइव था, बहुत ही शालीन अंदाज में राइट फ्रॉम द मिडल ऑफ द बैट। 2 रन, स्कोर आगे बढ़ता हुआ 4। परिवार मैदान कांजूर मार्ग पूर्व में यह प्रतियोगिता खेली जा रही है, श्री साई चैंपियनशिप 2022। हाल ही में 28वीं ब्रांच मीरा भाईंदर में उन्होंने खोली है और हम आशा करते हैं कि गोल्डन जुबली बहुत जल्दी पूरी करे 50 ब्रांच की। स्कोर 4 विदाउट लॉस, फर्स्ट ओवर। दायरे के बहुत ज्यादा बाहर रही थी, वाइड बॉल डेफिनेटली दी जाएगी और एक एक्स्ट्रा रन भी वहां काम में आएगा। स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रनों पर। और अब स्ट्राइक पर पहली बार आते हुए अखिल इस मैच में बाएं हाथ के बल्लेबाज है। ये एक अलग फॉर्मेट है, क्रिकेट अंडर आर्म है लेकिन स्ट्रोक्स ओवर आर्म के आप खेल सकते हैं। अमूमन आप देखते हैं कि अंडर आर्म क्रिकेट में टैप शॉट या फिर प्लेसमेंट वाले शॉट्स रहते हैं, लेकिन ये वो टूर्नामेंट है जहां आप अपने कंधे खोल सकते हैं और चौका भी लगा सकते हैं, छक्का भी लगा सकते हैं। और सुबह से हम देख रहे हैं एक से बढ़कर एक दिलकश स्ट्रोक्स बल्लेबाजों ने हमें दिखाए हैं। टर्फ एडिक्स डिंगडोंग टूर्नामेंट का हाईएस्ट स्कोर बनाने वाली टीम बनी है दूसरे मैच में और लगातार अपना दूसरा मैच खेल रही है। क्वार्टर फाइनल का मुकाबला सोलह टीमें और एक विजेता। अगला मैच असल्फा और कांधारी किंग्स के बीच होगा। इस बार पैरों के ऊपर आक्रमण, स्टंप टू स्टंप बॉलिंग और ये बिल्कुल सही है। देखिए साइड आर्म बॉलिंग एक्शन है और सबसे बड़ी बात यह है कि एक अच्छा बॉलर वही होता है जो बॉल के टप्पा खाने तक बैट्समैन को यह ना पता चलने दे बॉल कहां पर की जाएगी, क्या लाइन पर होगी, क्या लेंथ पर होगी और वो पिचअप होगी या पिचअप नहीं होगी। स्कोर 7। ड्राइव किया है, थोड़ा बॉल हवा में जरूर रही थी लेकिन कोई खतरा नहीं, आउट होने का। 1 रन पूरा किया, दूर से आकर दौड़कर गेंद को रोका गया था। स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन। पहला ओवर श्री साई चैंपियनशिप, शिरडी के साई बाबा, श्रद्धा और सबूरी जिन्होंने हमें सबक दिया। इस बार कड़क शॉट, बिल्कुल आसमान की ऊंचाइयों को छूने वाला अफलातून 6 अखिल के बल्ले से आता हुआ। उनका नाम है अखिल और उसमें से अगर एच निकाल दो तो बन जाता है अकिल। बॉल को किल कर दिया। स्कोर आगे बढ़ता हुआ 15 पर पहुंचा। पिछले मैच में भी यह टीम ने केवल 1 विकेट खोया था और इस मैच में भी बहुत प्रभावशाली शुरुआत कर चुके हैं जहां तक टर्फ एडिक्स डिंगडोंग का सवाल है। मुकाबला चल रहा है एजी करना स्पोर्ट्स कल्याण से और नजर हटी, दुर्घटना घटी, परफेक्ट यॉर्कर और यहां पर बोल्ड कर दिया।
पहले विकेट का पतन, अखिल आउट हुए और अखिल की जगह नए बैटर के रूप में देखना होगा क्या विशाल शाह को रिपीट किया जाएगा। पिछले मैच के मैन ऑफ द मैच रहे थे विशाल शाह। मैदान में आगमन होता हुआ विशाल शाह का, जो अखिल को रिप्लेस करेंगे। अखिल 8 पर आउट हुए, 1 6 लगाया और अब अरविंद तांडेल जो टीम के कैप्टन है उनके साथ जुड़ेंगे विशाल शाह। परिवार मैदान, परिवार तो सब कुछ है। मतलब अगर आप देखें पूरी दुनिया में मेहनत करने के बाद शाम को आदमी अपने परिवार के साथ समय देना पसंद करता है। हाँ, लेकिन अगर आप क्रिकेटर हैं तो आप रविवार नहीं दे सकते, आपको कोई और दिन देना होगा। मैं तो चाहता हूं भारत सरकार से यह प्रार्थना की जाए कि रविवार जो है ना, इसका नाम बदल के परिवार करना चाहिए, क्योंकि ये वो दिन है जब लोग परिवार के साथ रहना पसंद करते हैं। तो अब नया ओवर लेकर आ रहे साई पाल। साई पाल ने पहले मैच में भी उम्दा गेंदबाजी की थी और अब अरविंद तांडेल के सामने वो पारी का दूसरा और अपना पहला ओवर लेकर आ रहे हैं। 5 ओवर का खेल है जिसमें एक गेंदबाज 2 ओवर कर सकता है, बाकी के गेंदबाज 1 से ज्यादा ओवर नहीं कर सकते। तो पहले ओवर में स्कोर है 15, 1 विकेट के नुकसान पर। खिली हुई धूप और लहराते हुए पेड़, अच्छी हवा चल रही है मैदान पर और हवा चल रही है श्री साई चैंपियनशिप 2022 की। लूजनर बॉल, वाइड से शुरुआत करते हुए अजीत निकम ने अपने बाहों को खोला। स्कोर आगे बढ़ता हुआ 16 for 1, 8 रन बनाकर आउट हुए अखिल। अरविंद तांडेल इस वक्त खेल रहे 4 पर और विशाल शाह अभी अभी क्रीज पर उनके साथ जुड़ चुके हैं। इस बार ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बार, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी और ये उड़न खटोला, शानदार 6। बिल्कुल बल्ले के नीचे आप अरविंद तांडेल को नहीं खिला सकते। अरविंद तांडेल के बैट के नीचे ओवर पिच गेंद करना मतलब हमारे किसी आखिरी कोड़ी भाई को सफेद भाकरी के साथ सुकट परोसने वाली बात थी। बहुत जबरदस्त शॉट था और पहली पारी का जो फॉर्म है उसको बरकरार रखते हुए अब स्कोर को आगे पहुंचा दिया 22 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर 50,000 रुपए की इनामी राशि वाली यह प्रतियोगिता, जहां पर एक हाथ मददी का, हेल्पिंग हैंड। आप यथाशक्ति, हमारे कमेंट्री बॉक्स में एक बॉक्स है जहां डोनेट कर सकते हैं। ये आदिवासी और पिछड़े एरिया के जो हमारे भाई बहन हैं उनके वेलफेयर के लिए ये फंड का इस्तेमाल किया जाएगा। वाइड बॉल। अब तक हमको 10,000 रुपए की इनामी राशि एशियन ज्वेलर सीप्स के प्रशांत सोंडे साहब ने दी है, उसके लिए उनका विशेष धन्यवाद। इस बार ओवर पिच बॉल और सीधा डगआउट के ऊपर से लगने वाला गगनचुंबी छक्का, गेंदबाज हक्का बक्का। स्कोर 29। टर्फ एडिक्स डिंग डोंग ये टीम का नाम है, विजय मोजार जी की टीम है। डिंग डोंग, डिंग डोंग आवाज किसी जमाने में जब आपका घर का डोरबेल बजता था तो आता था। इस बार थोड़ा तेज गेंद की थी, देखना है अंपायर का इशारा क्या रहेगा। हालांकि रन जरूर मिला है। वाइड बॉल। कुल मिलाकर 2 रन, एक अतिरिक्त और एक वाइड का जो रन है दौड़कर पूरा किया गया। स्कोर आगे बढ़ता हुआ 31। टर्फ एडिक्स डिंग डोंग बनाम एजी कर्णसीसी कल्याण। इस बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास था। विशाल अभी अभी क्रीज पर आए हैं, बराबर से गेंद को बल्ले पर ले नहीं पाए थे। स्कोर अभी भी 32 पर, 32 for 1। बैटर आउट हुए हैं अखिल। 8 रन बनाकर बैटिंग कर रहे हैं अरविंद तांडेल और विशाल शाह बॉलिंग कर रहे हैं साई पाल। और इस बार अब ये तो रॉकेट लॉन्चर और बॉल सीधी गई हवा में 6 रनों के लिए। अरविंद तांडेल क्या जबरदस्त शॉट खेला। नई उमंग है, नया साज है। टर्फ एडिक्स डिंग डोंग, बारिश के क्रिकेट का एक अलग ही अंदाज है।
स्कोर अब पहुंचा 38 पर। इस टूर्नामेंट में स्कोर को चेस करना बहुत डिफिकल्ट हो रहा है, और ये मैच में भी इस वक्त जो स्थिति है मैच को डोमिनेट करते हुए टर्फ एडिक्स डिंगडोंग। इस बार बेहतर बॉल थी, थोड़ा शरीर से दूर खेले थे, बॉल वहीं पर सेटल हुई। 1 रन पूरा किया, दूसरे की दौड़ लगा चुके हैं, रनआउट का खतरा, और यहां पर अरविंद तांडेल बच गए। अरविंद तांडेल के लिए उस जगह पर दौड़ना इतना ही मुश्किल था जितना कांजूरमार्ग रेलवे स्टेशन पर बारिश होने के बाद ट्रेन से उतरकर बैलेंस रखना, लेकिन वो पहुंच गए। स्कोर आगे बढ़ता हुआ 40 पर, 40 for 1। ये मैच में भी 85 से 90 का स्कोर नजर आ रहा है। इस बार ओवर पिच बॉल, और अब ये तो बिल्कुल मानो गोल्फ के खिलाड़ी की अदा में खेल दिया था अरविंद तांडेल ने, और देखना है अंपायर के इशारा 6 रनों का। अरविंद तांडेल, सुल्तान ऑफ सिक्सर्स, स्कोर 46। अरविंद तांडेल ने तबीयत खुश करने वाली बैटिंग की है आज, और मैच एकदम दिलचस्प मोड़ पर अब आ चुका है। 2 ओवर की समाप्ति, और पिछले ओवर में साई पाल ने 31 रन खर्च किए, 31 रन्स। साई पाल दो ओवर के बाद 46 रन्स, 23 रन का औसत चल रहा है, 23 रन्स पर ओवर। अभी भी 18 गेंदों का खेल शेष है, और 18 गेंदों में यहां से कम हम 50 रन तो पकड़ ही सकते हैं। और अगर इस तरह बैटिंग रही तो 100 का आंकड़ा आज के दिन में पहली बार हम पार करेंगे। विकेट की जरूरत है इस वक्त एजी कर्णसीसी कल्याण को। स्कोरबोर्ड का प्रेशर एक अलग प्रेशर होता है जब आप स्कोर को चेस करते हैं, और जब आप पहले 2 मैच की तरफ रुक करते हैं तो आपको पता चलेगा कि चेस स्कोर नहीं हो पाया। 79 पहले मैच में टारगेट था, दूसरे मैच में आई थिंक 96 का टारगेट था। फुल टॉस बॉल थी, क्रॉस बैटेड शॉट, वाइडिश स्क्वायर लेग पर गई गेंद, वहां पर थ्रो आता हुआ, बल्ले को ग्राउंड करते हुए विशाल शाह। ओवरआर्म क्रिकेट का अनुभव उनके काम में आ रहा है, बल्ले को ग्राउंड करते हुए रन पूरा किया और स्कोर को पहुंचाया 48 पर, 48 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। 48 में 8 रन ये अखिल ने बनाए। इस बार भी बहुत ही बेहतरीन कवर ड्राइव का स्ट्रोक था, 1 रन पूरा किया, दूसरे को भी अब पूरा करने जा रहे। आखिरकार थोड़ा बैलेंस नहीं रख पाए थे। सीमेंट का विकेट भले ही हो, लेकिन उसके ऊपर अगर पानी गिरा हुआ है और आपके जूते अगर गीले हैं, मतलब जॉब बॉयकॉट अगर इस मैच को देख रहे होते तो डेफिनेटली कहते दे नीड अ फुटवर्क ऑफ अ बैले डांसर। और शायद उनके मांसपेशियों में खिंचा हुआ है, अगर रैली स्प्रे फर्स्ट एड बॉक्स अगर है तो वहां पर पहुंचाया जाए। फर्स्ट एड बॉक्स, रैली स्प्रे, वॉलिनी, कॉम्बी फ्लेम, ये चीजों की आज जरूरत पड़ सकती है आज और कल। विशाल शाह के पैर में थोड़ी चोट आई है। जब वो स्ट्रोक खेले तभी पता चल रहा था बॉडी बैलेंस इज नॉट करेक्ट। और देखिए अब थोड़ा सा खेल रुका हुआ है। एक बार फिर से हमारे तमाम दर्शकों का एसएसएस लाइव पर हार्दिक स्वागत है। आप देख रहे हैं श्री साई चैंपियनशिप्स 2022। हमारे स्पॉन्सर्स हैं नीटॉन वाल्व्स, जुनैद शरीफ साहब, बी कांधारी प्रॉपर्टीज, कांधारी किंग्स, बिहारी भाई कांधारी, विजय कांधारी, अर्जुन कांधारी एंड कांधारी फैमिली। Royal Celebration Banquet have a big celebration, Royal Banquets। विशाल शाह तैयार होते हुए, स्कोर है 50। विशाल शाह पहला मैच में जब मैन ऑफ द मैच बने हैं, वो आत्मविश्वास लेकर इस मैच में उतरे हैं और
कौन है बॉलर? मनोज शिंदे की ये गेंद और इस बार आउट। बिल्कुल पिछली गेंद पर ही हमें लग रहा था कि उनके पैर में वो चोट है और इस बार लोअर फुल टॉस पर अपना विकेट दे दिया। प्रथमेश पाटिल जो कि ओपनिंग बैटर है, उन्होंने कैच लिया था एक्स्ट्रा कवर पर और आउट हो गए विशाल शाह, पिछले मैच के हीरो, और आज जल्दी इस मैच में आउट हो गए केवल 5 रन बनाकर। और अब नए बैटर है प्रशांत घरत। बॉडी बैलेंस वेरी इंपॉर्टेंट। लेदर बॉल क्रिकेट में, टेनिस बॉल क्रिकेट में जहां बारिश नहीं होती वहां थोड़ा आसान रहता है, बट बारिश के क्रिकेट में आपको हैंड आई कोऑर्डिनेशन, और हैंड आई कोऑर्डिनेशन के साथ लेग आई कोऑर्डिनेशन भी उतना ही इंपॉर्टेंट है। आंखें देखती है और वो हाथ और पैर को सूचना देती है। इस बार यॉर्कर बॉल और आउट। एक और विकेट। मनोज शिंदे ने अब यहां पर तहलका मचा दिया है और एजी कर्णसीसी, बहुत ही प्रभावशाली यॉर्कर था और उस पर आउट होकर वापस लौट चुके हैं प्रशांत घरत। शून्यावर आलेत परत। क्रिकेट को इसलिए अनिश्चितताओं का खेल कहा जाता है, कब क्या हो जाए कोई नहीं जानता। अभी आयरलैंड भारत का जो मैच हुआ, 225 का स्कोर चेस करना था, सभी को लगा था कि आयरलैंड हिंदुस्तान के हलक से मैच निकाल देगा और आखिरकार हिंदुस्तान ने मैच को जीता। तब नए बैटर के रूप में टर्फ एडिक्स डिंगडोंग के लिए एक और नए बैटर को आप देखेंगे, लेकिन अरविंद तांडेल अभी भी वहीं खड़े हैं। कप्तान की पारी। नए बैटर है शरफुद्दीन। शरफुद्दीन लेफ्टी बैटर है और लेफ्टी बैटर के लिए थोड़ा एडवांटेज जरूर नजर आ रहा है इस मैदान पर। और हैट्रिक पर है मनोज शिंदे। आज के दिन का पहला हैट्रिक एजी कर्णसीसी कल्याण के नाम हो सकता है अगर मनोज शिंदे आउट कर ले शरफुद्दीन को। शरफुद्दीन हैट्रिक बचाएंगे क्या? लाख रुपए का सवाल। शरफू ने ड्राइव कर दिया, लॉन्ग ऑन की जानिब 1 रन पूरा किया। दूसरे को मुकम्मल करते हुए वहां पर तेज कदम भागे और 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 52 पर पहुंचा है। इस ओवर में केवल 6 रन अभी तक आए हैं। स्कोरबोर्ड मानो रुक सा गया था। अब उसको थोड़ा सा मूवमेंट मिला है। 52 रन 3 विकेटों के नुकसान पर। 52 for 3। शरफू क्रॉस बैटेड शॉट खेले हैं, वहां पर 1 रन पूरा किया। दूसरे को भी आराम से पूरा कर लेंगे। तीसरे का मौका बन रहा है और तीसरे के लिए दौड़ चुके हैं शरफू। बहुत अच्छा रनिंग बिटवीन द विकेट और 3 रनों के साथ अब स्कोर आगे बढ़ता हुआ 55 पर पहुंचा है। इस ओवर में 9 रन आए और इस पारी का यह सबसे अच्छा और बेहतरीन ओवर रहा जिसमें 2 बैक टू बैक विकेट्स गिरे। नायाब ट्रॉफी आप देख रहे हैं हमारे कमेंट्री बॉक्स में। नया ओवर लेकर आ रहे हैं आकाश और आकाश के सामने बैटर है शरफुद्दीन। 5 पर खेल रहे शरफुद्दीन और उनके साथ में कैप्टन अरविंद तांडेल नॉन स्ट्राइकर एंड पर। बहुत ही बेहतरीन शुरुआत स्टंप टू स्टंप, लेकिन देखिए अब थ्रो खराब था। इतनी अच्छी गेंद करने के बाद अगर उस पर रन चला जाए तो क्या बात है।
कुल मिलाकर जहां कुछ भी नहीं होना चाहिए था वहां 3 रन खर्च हो गए। और ये इस तरह के झटके जो है ना ये महंगे पड़ते हैं। मतलब मानो सर्दी के दिन चल रहे हैं, मैंने पंखा एसी चालू भी नहीं किया और 4000 का बिल आ गया। जहां एक भी रन नहीं होना चाहिए था वहां 3 रन खर्च किया। हर रन यहां पर मायने रखेगा, क्योंकि टर्फ एडिक्स डिंग डोंग एक बहुत बड़े स्कोर की तरफ आगे बढ़ रही थी। अच्छा अंकुश लगाया मनोज शिंदे ने, लेकिन रन बनने की अब एक बार फिर से शुरुआत हो गई है। मनोज शिंदे बॉलिंग कर रहा था, 2 गेंदों पर कोई रन नहीं बना, जो और 2 विकेटें गिरी, जो बड़ा हाईलाइट रहा इस पारी का। और वाइड बॉल के एक्स्ट्रा रन जो हैं ये भी महंगे पड़ेंगे। एक्स्ट्रा पे एक्स्ट्रा, स्कोर आगे बढ़ता हुआ 59 फॉर 3। 59 रन 3 विकेट के नुकसान पर, 59 दावा 3 गड़ी बाद। इस टूर्नामेंट का सीधा प्रसारण और आंखों देखा हाल आप मराठी और हिंदी में सुन पाएंगे आज और कल। लोअर फुल टॉस और बहुत बढ़िया अंदाज में उस ऑन ड्राइव को तब्दील किया अरविंद तांडल। काफी समय बाद स्ट्राइक पर भी आए थे और 2 रन पूरे किए। तीसरा लेना चाहते थे लेकिन सरफू ने मना किया। सरफू आगे तक आए थे। स्कोर आगे बढ़ता हुआ 61 और ये ओवर चलता हुआ पारी का चौथा। इस बार भी गेंद लोअर फुल टॉस थी, बल्ले के जड़ को लगी, 1 रन पूरा किया। दूसरा आसानी से पूरा कर लेंगे क्योंकि काफी दूर तक जाकर गेंद को प्रथमेश को रोकना पड़ा था। इसके पहले 2 रन। अरविंद तांडल की एक और खास बात है, इस पूरी पारी में उन्होंने कोई भी सिंगल रन नहीं लिया, या तो 2 या तो 6। 4 6 अब तक लगा चुके हैं और स्कोर को पहुंचा दिया है 63 पे। 63 रन 3 विकेट के नुकसान पर। कैप्टन का क्रीज पर रहना बहुत जरूरी। संकट मोचक बनकर बैटिंग करते हुए अरविंद तांडल इस वक्त। बॉल नीची भी रही और धीमी भी आई और दायरे के बाहर वाइड बॉल अंपायर अजित निकम द्वारा। (64) इस बार चतुर गेंद थी जिस पर 1 से ज्यादा रन नहीं मिलेगा। अरविंद तांडल का पहला सिंगल इस मैच का और स्कोर आगे बढ़ता हुआ 60। इस बार शॉर्ट पिच बॉल थी, पुल किया है लेकिन वहां पर कैच करने के लिए कोई पहुंच नहीं पाएगा और टप्पा खाती हुई बॉल देखना होगा। मिड विकेट बाउंड्री की तरफ जा रही है। शरफू ने दौड़कर यहां पर 4 रन पूरे किए हैं। एक अनोखा चौका शरफू के बल्ले से आता हुआ। स्कोर आगे बढ़ता हुआ 69 एट दी 4th ओवर। एक बॉल अभी बाकी है और प्रवीण तांडल 35 पर खेल रहे हैं। 35 पर खेल रहे अरविंद तांडल। 1 to go की आवाज सुनाई दी अजीत निकम की। और इस बार शरफू, अब शरफू गरज पड़ा, बरस पड़ा और देखना होगा अंपायर ने 6 रनों का इशारा दिया है और शरफुद्दीन का यह पहला चाबुक शॉट और 6 रन। स्कोर हो गया 75। पहले मैच में 95, दूसरे मैच में अभी 1 ओवर बाकी है और 75 रनों की लूटमार चली है। अरविंद तांडल 35 पर खेल रहे। अरविंद तांडल को अपने अर्धशतक के लिए 15 रन और चाहिए, लेकिन अर्धशतक से भी ज्यादा बड़ी बात होगी अपनी टीम के लिए रन बनाना। प्ले फॉर साइड एंड नॉट फॉर सेल्फ, ऐसा क्रिकेट में एक मुहावरा है।
75 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। विशाल शाह जल्दी आउट होने के बाद अरविंद तांडेल ने जिम्मेदारी अपने सर पर ली। कैप्टन का काम ही होता है जिम्मेदारियों के साथ खेलना, और अरविंद तांडेल केवल टॉस के कैप्टन नहीं है, तो वो क्रिकेट मैच के भी कैप्टन है, ये उन्होंने बता दिया। आखिरी 6 गेंदें जिसको लेकर आ रहा है आशीष, और आशीष के सामने अरविंद तांडेल 35 रनों की निजी पारी, और शरफुद्दीन का अच्छा साथ मिलता हुआ। शरफू 6 लगा चुके हैं, चौका लगा चुके हैं, 3 रन भाग चुके हैं, 2 रन ले चुके हैं। शरफू ने नहीं लिया तो सिंगल। इस बार शानदार शॉट, टप्पा खाते ही ऑन द राइस खेल दिया था। देखना होगा अंपायर के क्या इशारा आता है, और यह छक्का, 5वां 6 अरविंद तांडेल का, और स्कोर आगे बढ़ता हुआ 81 और अरविंद तांडेल 41 पर। 9 रन चाहिए अरविंद तांडेल को। बहुत जबरदस्त बैटिंग आज, शानदार 6 लगा चुके आशीष के सामने पहली गेंद पर। स्कोर 81 फॉर 3। इस बार बेहतर बॉल थी, उस पर भी कम से कम 2 रन ले पाएंगे। स्कोर 83 फॉर 3। अरविंद तांडेल 43 पर, 43। 1 रन शॉर्ट है। अरविंद तांडेल ने अपने बैट को ग्राउंड नहीं किया, सो ही इज ऑन 42 एंड टीम इज ऑन 82। बैट को ग्राउंड करना बहुत जरूरी है। अरविंद तांडेल भी थोड़ा सा नाराज, क्योंकि अर्धशतक के लिए अगर वो 1 रन के लिए चूक जाते तो ये रन मतलब एक माइलस्टोन होता है जीवन का खिलाड़ी के लिए, हाफ सेंचुरी लगाना। 82 फॉर 3, लास्ट ओवर, 82 पे 3। बिल्कुल जड़ में की गई यॉर्कर बॉल थी और 1 रन वहां पर लिया। 83 फॉर 3 और अरविंद तांडेल का स्कोर है 43। और अब स्ट्राइक पर है शरफुद्दीन। मैदान के चारों ओर रनों की रंगोली सजाई गई आज टर्फ एडिक्स डिंग डोंग द्वारा। जिस इंसान ने पहली बार यह शब्द खोजा होगा डिंग डोंग, उसको भी मैं आज याद करना चाहूंगा। बहुत कैची नाम है। और शरफुद्दीन का हॉट शॉट, बिल्कुल हॉट शॉट, और ये मिसाइल की तरह बॉल लैंड होती हुई ग्राउंड के बाहर। और स्कोर अब नहीं, केवल 2 रन। ओ, अंपायर ने बॉल जहां लैंड हुई उसके बाद फैसला लिया। स्कोर 85, अपना ही हाईएस्ट टीम स्कोर का रिकॉर्ड क्या टूटेगा, इसका इंतजार रहेगा। 85 फॉर 3, शरफुद्दीन फेसिंग आशीष। इस बार एक और बढ़िया शॉट था, वहां पर देखना होगा। 1 रन पूरा किया शरफुद्दीन, दूसरे की दौड़ लगा चुके हैं, वहां पर तीसरे की दौड़ भी लगाने जा रहे हैं और 3 रन पूरा जरूर कर लेंगे शरफुद्दीन। $88, 43 पर अरविंद तांडेल अपने अर्धशतक से 7 रन दूर है। लास्ट बॉल। एक रन पूरा किया अरविंद तांडेल ने। हालांकि अर्धशतक नहीं हो पाएगा, लेकिन ठीक है। 44 पर नॉट आउट रहेंगे अरविंद तांडेल। एक कप्तान की पारी वहां पर खेलकर वापस लौटते हुए, और 89 इज द फाइनल स्कोर, मतलब 50% रन अरविंद तांडेल ने। अगर वो 1 रन शॉर्ट नहीं भागते तो एग्जैक्टली 90 में 45 उनके नाम हो जाते, लेकिन नाबाद रहे।
अरविंद तांडेल 5 ओवर तक पिच पर इस तरह खड़े रहे जैसे लीव एंड लाइसेंस एग्रीमेंट के बाद 11 महीने जो भाड़ुआत रहता है वो रूम के अंदर रहता है, फिर पोजीशन देता है। अब आ गया अरविंद तांडेल एंड व्हाट अ बैटिंग, सिक्सर की तो झड़ी लगा दी आज उन्होंने। 5 सिक्सेस फ्रॉम हिम, 14 गेंदों में 44 रन, नाबाद पारी, 8 रन अखिल ने बनाए, 5 रन विशाल शाह ने बनाए, प्रशांत घरत 0 पर आउट हुए, लेकिन शरफुद्दीन ने आखिरी लम्हों में रंग भरा और टर्फ एडिक्स डिंग डोंग अगर इस मैच को जीत लेती है तो सेमीफाइनल में पहुंचने वाली पहली टीम बनेगी। और 7 गेंदों में 23 रनों की तूफानी पारी शरफुद्दीन द्वारा, और आखिरकार 5 ओवर में 90 रन बनाने हैं एजी कर्णसीसी कल्याण को, यानी कि 30 गेंदों में 90 रन, हर बॉल पर 3 रन। और ये हर बॉल पे 3 रन एक मुश्किल काम होता है, लेकिन ये क्रिकेट है, कुछ भी हो सकता है, क्योंकि दक्षिण अफ्रीका ने जब 438 चेस किए कोई जान सोच भी नहीं सकता था। तो 30 गेंदों में 90 रन बनते हैं या नहीं, ये सुनाने के लिए मैं बुलाना चाहूंगा मेरे काबिल दोस्त सागर मोरे को, और एजी कर्णसीसी को जाते जाते यही करना चाहूंगा कि इसको बना डाला तो लाइव जिंगा लाला। धन्यवाद धन्यवाद हरीश सर। मी विनंती करेल असल्फा डेव्हिड पॅकर्स विरुद्ध खंदारी किंग्स, आपण टॉस साठी याच्या त्वरित असल्फा पॅकर्स मुंबई अंडरआर्म क्रिकेट मधला एक बलवान संघ, गेले कित्येक वर्षी त्या संघाचा बोलबाला पाहिला गेला। त्या संघाविरुद्ध आपण पाहिलं तर खंदारी किंग्स, विकी खंदारी त्यांची पूर्ण टीम आपण पाहू शकतो। सर्वांचं स्वागत आहे दुपारच्या सत्रामध्ये। आज आपण आहोत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण मनोरंजन क्रीडांगण, अर्थातच परिवार ग्राउंड। आज या ग्राउंडला नाव आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आपण पाहिलं तर यशवंतराव चव्हाण साहेबांचं मी आवर्जून नाव घेईल आणि त्या ग्राउंडला त्यांचं नाव दिलंय, परंतु परिवार या ग्राउंडनी संपूर्ण मुंबईत हे ग्राउंड प्रसिद्ध आहे। आणि या ग्राउंडवर अगदी अनेक परिवार घडले, क्रिकेटचे परिवार घडले आणि आजूबाजूला असलेली एक परिवार सोसायटी आपण पाहू शकतो। सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे क्रीडांगणामध्ये। अंडरआर्म क्रिकेटचे देखील संघ आपण पाहिले गेले, पुष्कर 9 कांजूरमार्ग, त्यानंतर एकिविया स्पोर्ट, ज्युनियर, सिनियर, 40+ असे मोठमोठे संघ देखील या विभागातून पाहिले गेले। कांजूर म्हटलं तर आपण पाहिलं तर कबड्डी सारख्या महिलांचा संघ स्वराज्य प्रतिष्ठानचं मी आवर्जून नाव घेईल। त्यानंतर छत्रपती क्रीडांगण क्रीडा मंडळ आपण पाहिलं तर दहिकाला उत्सवामध्ये त्यांचं देखील आवर्जून नाव घेईल। म्हणजे या विभागात मराठी लोकवस्ती सातत्याने असलेले लोकवस्ती आहे। आपण पाहिलं तर कांजूर मार्ग अगदी परिवार ग्राउंड, त्या ग्राउंडवर आपण पाहिलं त्या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहोत। श्री साई स्पोर्ट्स आयोजित आपण पाहिलं तर श्री साई चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते। एक हात मदतीचा, चला दोन्ही कॅप्टन यायचं टॉस साठी। एक महत्वाची मॅच, एका साईडला मास्टरमाइंड सचिन राणे, गेले कित्येक वर्ष शैलेश पाटील यांनी त्यांचं एक वेगळं नातं राहिलं गेलंय। अगदी मैत्रीचा असू दे, क्रिकेटचा असू दे, गेले कित्येक वर्ष ही जोडी आपण पाहतोय। आणि एका साईडला आपण पाहिलं तर कंधारी किंग्स, अगदी जुडवा बंधू धवल पटेल यांना आपण पाहू शकतो आज। आणि दोन्ही खेळाडू आपण पाहिलं तर श्री साई स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून देखील कार्यरत केले। एका साईडला वेस्टर्न, एका साईडला आपण पाहिलं तर सेंट्रलचं कार्यरत असणारं व्यक्तिमत्व सचिन राणे। आणि टॉस साठी क्वचित मैदानात मी पाहिले, परागदाला क्वचित मैदानात पाहतो, कारण की अगदी क्वचित क्रीडा स्पर्धेला येत असतात आणि मला असं वाटतंय आज तेही देखील टॉस साठी दाखल झालेत। श्री साई स्पोर्टचे पडद्यामागचे कलाकार पराग पाटील यांच्या हस्ते मध्ये टॉस केला जातोय। अगदी कधीही जाऊ द्या शॉपवर, आणि परागदा नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व। अगदी असल्फा संघाने टॉस जिंकलाय, सचिन राणे यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय। त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर कंधारी किंग्स संपूर्ण वेस्टर्नची टीम आपण पाहू शकतो। म्हणजे अगदी मोठमोठी नावं, टर्फ क्रिकेटची मोठमोठी नावं त्याही संघामध्ये आपण पाहू शकतो। याच्यानंतरची मॅच देखील एक महत्वाची राहणार आहे। अगदी काही मातीतले खेळाडू, काही टर्फचे खेळाडू, तेही देखील एक झुंज असणार आहे, त्यामुळे ही मॅच देखील खूप महत्वाची राहणार आहे। ओळख मॅचकडे 90 धावांचा पाठलाग करायचा आहे। आपण पाहिलं तर ही मॅच जिंकण्यासाठी कल्याण संघ, एजी कर्णसीसी कल्याणचा संघ 90 धावांचा पल्ला गाठायचा आहे। अतुल आणि शुभम बॅटिंगसाठी अतुल भोईर, त्यांच्या सोबतीला आपण पाहिलं तर शुभम थोरात, भोईर, पाटील ही नावं सातत्याने कल्याण डोंबिवलीला पाहिली जातात। पाटील, भोईर अशी नावं म्हणजे आगरी कोळी बांधव त्या विभागात सातत्याने पाहायला मिळत असतात। बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर स्वप्नील, वरळी एक्सप्रेस, वरळीचा तोफखाना आज पाहायला मिळाला।
गेली मागील 2-3 वर्ष पाहिलं तर वरळीच्या बॉलर्सने पावसाळ्यात विशेष करून खूप चांगला परफॉर्मन्स राहिला गेलाय. मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा पावसाळ्यात देखील वरळीकरांनी गाजवल्या गेल्या. अखिल जयेश यांच्याबरोबर हे बॉलर्स येत असताना खूप चांगली कामगिरी म्हणजे अंडरआर्म क्रिकेट अंडरआर्म ओपनच्या क्रीडा स्पर्धेमध्ये वरळीकरांचा एक बोलबाला राहिलाय. आणि जसं पावसाळी क्रिकेट येतो तेव्हा वरळीकरांचा एक नक्कीच रेट थोडासा हाय होतो, म्हणजे बॉलर्सचा एक रेट थोडासा हाय होतो आणि संपूर्ण बॉलर्स आज इकडे देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. हाही बॉल आपण पाहिलं समोर दिशेने खेळण्याचा खूप चांगला स्ट्रोक होता. आपण पाहिलं तर जमीन लगतचा फटका एकदा कंप्लीट केली जाते. दुसरा डावीचा प्रयत्न अरविंद तांडेल तिकडे कुठल्याही प्रकारे चुकी करत नाहीयेत आणि खूप चांगला थ्रो पाहायला मिळाला. नक्कीच मी कौतुक करेल. शरफुद्दीन यांनी खूप चांगला थ्रो पाहायला मिळाला आणि अरविंदने देखील कुठल्याही प्रकारे चुकी केली नाहीये. दोन्ही मॅच मध्ये अरविंद हे नाव अगदी चर्चेत राहिलंय. खूप चांगली बॅटिंग. मला असं वाटतं दोन्ही आठवड्यात मागच्या संडेला देखील खूप चांगला परफॉर्मन्स राहिला. BMW चषकम ते झालं. चेंबूर टिळकनगरला जी क्रीडा स्पर्धा झाली अक्षरशः अरविंदने ती क्रीडा स्पर्धा गाजवली आणि त्याच फॉर्म मध्ये घेऊन आज इकडे देखील बॅटिंग करतात. खूप चांगली बॅटिंग आज अरविंदच्या माध्यमातून पाहिली गेली. याच्या अगोदरच्या इनिंग मध्ये देखील खूप चांगला परफॉर्मन्स पाहिला गेला. फलंदाज अतुल यांना मात्र आपण पाहिलं तर अतुल भोईर यांना मात्र मैदान सोडावं लागलंय धावचीच्या रूपामध्ये. त्याची जागा घेण्यासाठी आपण पाहिलं तर प्रथमेश पाटील आणि शुभम थोरात यांना मात्र एक मोठी इनिंग खेळावी लागेल. मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागतील कारण की समोर बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे. अगदी वरळीचे वेगवान गोलंदाज आहेत. त्यांना फेस करत असताना थोडेसे नाकीनं येईल परंतु क्रिकेट आहे, तुम्हाला काहीतरी करावं लागेल. कल्याण संघ आज पहिली मॅच देखील खूप चांगली बॅटिंग चांगला परफॉर्मन्स पाहिला गेला. हाही बॉल आपण पाहिला तर पुन्हा एकदा खूप चांगली पिचिंग पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे पहा. वरळीकरांचा एक वेगळाच अंदाज आहे आणि ज्याच अंदाजामध्ये बॉलिंग करत असतात विशेष करून अंडरआर्म ओपन मध्ये तर खूप चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असतो आणि त्याच विभागाला सातत्याने अशी बॉलिंग पाहायला मिळत असते. चक्री बॉलिंग. आज पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा एक हात मदतीचा या क्रीडा स्पर्धेचं एक ब्रीदवाक्य आहे. कुठल्याही खेळाडूने आपण इथे मदत करू शकता. व्यासपीठावर एक आपला बॉक्स आहे तिकडे आपण आर्थिक रूपामध्ये कुठल्याही पद्धतीने नक्कीच तुम्ही इथे मदत करू शकता. व्हाईट बॉल अजित निकम सर आज पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकतो. विवेक प्रभू सर आहेत, पद्मनाभ बाबू सर आहेत, मिलिंद पाचारनं नक्कीच असलफा संघासाठी गेले कित्येक वर्ष हे नाव मन्या हे नाव आपण पाहिलं गेलं. बॉलिंगच्या जोरावर आज पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. पहिलीच ओव्हर चालू आहे. स्कोरचा विचार केला तर 5 धावा झाल्या धावफलकावर. तब्बल 90 धावांचा पल्ला गाठायचा आहे. खूप मोठी इनिंग खेळावी लागेल. कल्याण संघ इथे मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागतील. पहा आज वरळीकरांनी प्रभावित केली आहे. विशाल शहाची बॅटिंग देखील लक्षात राहील. याच्या अगोदरच्या मॅचमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स म्हणजे धर्मेश जोशी जसं हरीश सरांनी सांगितलं गुगल आणि अगदी नवीन नवीन चेहरे घेऊन येत असतात, नवीन नवीन नावं घेऊन येत असतात आणि आज खूप चांगली संघ मांडणी करत असताना आपण पाहिलं तर याही क्रीडा स्पर्धेमध्ये एक वेगळी छाप सोडली आहे. लास्ट संडे फायनल मारली, तोच एक विजयाची उमेद हातात घेऊन आज इथपर्यंत प्रवास केलाय. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा स्वप्नील. या स्वप्नीलचे देखील अगदी बोलबाला राहिला अंडरआर्म क्रिकेटमध्ये. काही बॉलवर आपण पाहिलं तर खूप चांगली पिचिंग पाहायला मिळाली. तिकडे यष्टांच्या मागे क्षेत्ररक्षक आहेत. पहा रब्बर बॉलचा आहे त्यामुळे इकडे कधी काय होईल याचा नेम नाहीये. शरफुद्दीन येते तिकडे कव्हर करण्यासाठी. खूप चांगला परफॉर्मन्स शरफुद्दीनच्या माध्यमातून देखील पाहिला गेला. ओडमचे देखील काही खेळाडू आपल्याला आज आणि उद्या 2 दिवसामध्ये मोठमोठी नावं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. प्रथम पारितोषिक तब्बल 50,000 रुपये असणारी क्रीडा स्पर्धा. द्वितीय क्रमांक आपण पाहिलं तर 25,000 रुपये असणारे आयोजन. ही बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा उजव्या यष्टी बाहेर. व्हाईट बॉल व्हाईट +1 म्हणजे रन जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा दोन्ही पुढे जाईल. 10 धावा होते धाव फलकावर. पहिलाच दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. खूप चांगली क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते आज. तब्बल जसा फॉर्म डिस्प्ले झाला 24 टीम अजूनही टीम वेटिंग मध्ये होत्या की आम्हाला एंट्री पाहिजे परंतु काही कारणास्तव 16 संघांमध्ये क्रीडा स्पर्धा खेळवण्यात आली आहे. पुढच्या वर्षी विचार करू नक्की 24 संघ करण्याचा. आज शैलेश पाटीलने सांगितलं लॉर्ड्समध्ये की पुढच्या वर्षी आपण प्रयत्न करू. अगदी महाड रायगड त्या विभागातून देखील काही खेळाडू म्हणजे संघ येत होते. हा बॉल आपण पाहिलं पंचांनी दंडित केलं गेलंय. नो बॉल.
पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज संपूर्ण खेळाडू, काही प्रेक्षक वर्ग आज नक्कीच आनंद घेण्यासाठी मात्र इथे दाखल झालेत. 90 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं तर या मॅच मध्ये कल्याण संघ अगदी थोडासा पडदडीत आहे. हा बॉल फुलटॉस बॉल, त्याला कन्वर्ट केला गेला. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि आपण पाहिलं तर खूप चांगली कॅच पकडली गेली तिकडे. आपण पाहिलं तर शरफरुद्दीनच्या माध्यमातून आज शरफरुद्दीन देखील लक्ष वेधून घेतलंय अगदी बॅटिंग फिल्डिंगच्या जोरावर. पहिला झटका लागला, आपण पाहिलं तर दुसरा झटका लागतो कल्याण संघाला. थोडासा बॅकवुडला गेला कल्याण संघ. एक चांगली कामगिरी होत नाहीये. स्कोरचा विचार केला तर आतापर्यंत 13 रन्स आले धावफलकावर. प्रथमेश यांना मात्र मैदान सोडावं लागतंय. नक्कीच अगदी प्रेक्षक वर्ग काही छत्री घेऊन देखील या मॅचचा आनंद घेतात. ऊन येतोय, पाऊस येतोय, परंतु आज असं वाटतंय कुठे इंग्लंड ऑस्ट्रेलियाची मॅच पाहण्यासाठी म्हणजे देखील प्रेक्षक वर्ग आनंद घेतात. त्यांचं देखील स्वागत आहे. आज संपूर्ण क्रिकेट प्रेमी सर्व खेळाडू आज या मॅचचा आनंद घेण्यासाठी. पावसाळी क्रिकेट सर्वांचा आवडता खेळ आहे आणि आज त्याचाच आनंद घेण्यासाठी मात्र सर्व दाखल झालेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर गोलंदाजी मात्र गोलंदाज ओमकार. अजून एक वरळीचा वेगवान गोलंदाज ओमकार यांना आपण पाहू शकतो. अशी संपूर्ण वरळीकर आज वरळी ऍक्शनने मात्र इथे दाखल झालेत. 2 रन्सने आपण पाहिलं धावफलक पुढे जाईल. 15 रन्स होते धावफलकावर. मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागतील. प्रणित पाटील याच्या बॅटिंगसाठी नॉन स्ट्राईक एंडला क्षमता आहे. हाई बॉल, हेलिकॉप्टर स्ट्रोक, समोरच्या दिशेने खूप चांगला फटका पाहायला मिळाला. अप्रतिम काय फटका खेळला गेलाय. लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. आपण पाहिलं तर शुभम थोरात यांच्या बॅटमधून जोरात फटका पाहायला मिळतोय आणि अगदी खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. म्हणजे कठीण होता अशा बॉलर्सला असा फटका खेळणं आणि मला असं वाटतं कल्याणचा दणका दिलाय. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय आणि त्याला जाणीव आहे की आपल्याला अशा स्ट्रोकची गरज आहे. जर मॅच जिंकायची आहे तर असे फटके खेळावे लागतील आणि ओमकारवर मात्र हल्ला चढवला गेला. हा बॉल आपण पाहिलं तर थोडीशी टप्पा चुकीच्या पद्धतीने पाहायला मिळतोय. पंच दंडित करतील की खूप चांगला टप्पा पाहायला मिळाला. म्हणजे बॉल आतमध्ये आला आणि फलंदाजाला मात्र आपण पाहिलं तर रोखून ठेवलंय. फुटबॉल खूप चांगली पिचिंग पाहायला मिळाली. 6 आल्यानंतर देखील रोखून ठेवलं. बॅक टू बॅक दुसरा बॉल आपण पाहिलं तर निर्धाव पाहायला मिळतोय. पहा पिचिंग. याच्या अगोदरचा 6चा बॉल आपण पाहिलं तर थोडासा बॅट्समन पासून समोर टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यानंतर बॅट्समन पासून थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेला. हेच चुकी आहे आणि नक्कीच जर तुमच्याकडे चांगला टप्पा असेल तर जगाच्या कुठल्याही खेळपट्टीवर तुम्ही चांगली बॉलिंग करू शकता आणि व्हेरिएशन खूप महत्त्वाचं आहे. तेच व्हेरिएशन असलं तर तुम्ही अशी कामगिरी करू शकता. तेच व्हेरिएशन ओमकारने दाखवलं. एक 6 आल्यानंतर 2 बॉल डॉट काढले गेले. हे क्रिकेट आणि इकडे अशा तुम्हाला चुका सुधाराव्याच लागतात. तेव्हा तुम्ही व्यावसायिक गटामध्ये तुमची जागा निश्चित होते आणि तशीच कामगिरी आपल्याला पाहायला मिळते ओमकार यांच्या माध्यमातून. इथे आपण पाहिलं तर व्हाईट बॉल, व्हाईट +2 म्हणजे 3 रन्सने मात्र धावफलक पुढे जाईल. 24 धावा झाल्या धावफलकावर. एक वेगळी ऍक्शन घेऊन आज ओमकार. पहिली ओव्हर आपण पाहिलं तर स्वप्नीलनी खूप चांगली पाहायला मिळाली. आज संपूर्ण श्री साई स्पोर्ट्स आयोजित श्री साई चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 हे आयोजन 4थं पर्व या क्रीडा स्पर्धेचं 4थं वर्ष. अगदी गतवर्षी जॉर्ज कल्याण संघाने खूप चांगला परफॉर्मन्स केला होता. या क्रीडा स्पर्धेवर नाव कोरलं होतं. यावर्षी कोण चॅम्पियन ठरणार त्यावर देखील संपूर्ण मुंबईचं लक्ष असणार आहे. गतवर्षी एक दिवसीय क्रीडा स्पर्धा होती. कोरोनाचा काही प्रभाव होता त्यामुळे एक दिवसीय क्रीडा स्पर्धा झाली होती, परंतु खूप चांगल्या प्रकारे ती देखील क्रीडा स्पर्धा पार पडली होती. याही वर्षी त्याच अंदाजामध्ये अगदी भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. समोर दिशेने पुन्हा एकदा अक्षयच्या माध्यमातून आपण पाहिलं तर शुभमच्या माध्यमातून एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत होते. बॉल अन्ना चॅलेंजर्स संघ आपण आला असेल तर आपल्या टी शर्ट्स घेऊन जायचे आहेत. अन्ना चॅलेंजर्स संघ, अन्ना चॅलेंजर्स भांडूप आपण जर आला असेल तर आपल्या टी शर्ट घेऊन जायचे आहेत.
हाई बॉल आपण पाहिला तर पुण्याच्या समोरच्या क्षणी खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. लांबचं अंतर काढून विशाल शहा मात्र बॉलपर्यंत पोहोचले गेलेत. पहा फेकी काय थ्रो दिला गेलाय. पहा हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही अंडरआर्म ओपन ओरम क्रिकेट खेळता तेव्हा अशा फेकी देखील तुमच्याकडे असणं खूप महत्वाचं असं. रवींद्र जडेजाचं नाव आवर्जून मी घेईल इकडे. तसं त्याच प्रकारे आपण पाहिलं तर विशाल शहाने देखील एफर्ट दाखवले गेले आणि स्कोरचा विचार केला तर 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि त्यांचा विचार केला तर आतापर्यंत 27 धावा झाल्या धावफलकावर. प्रत्येक खेळाडू दिलेले टी शर्ट देखील लक्ष वेधून घेतात. खूप चांगले डिझायनर जे आमचे डिझायनर त्यांचं देखील मी कौतुक करेल. ते खूप चांगले डिझायनर बनवलंय. अगदी प्रत्येक खेळाडूला टी शर्ट्स बिटॉन कंधारी किंग्स यांचं देखील या क्रीडा स्पर्धेला आपण पाहिल्याचं मुलाचं एकदम राहिलं गेलंय. आज पहिल्याच दिवसामध्ये देखील आज आमचे मान्यवर सर्व खेळाडू आज सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. बॉलिंगसाठी पुण्याचं स्वप्नील पंचांनी मात्र दंडित केला गेला. नो बॉल. आई बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. बॉलिंग अटॅक बॉलिंग परफॉर्मन्स खूप मॅटर करतो. अंडरआर्म ओपनला तर तुमच्याकडे बॉलर्स खूप महत्वाचे असतात. म्हणजे तुमच्याकडे प्रत्येक शैलीचे बॉलर्स असणं देखील खूप महत्वाचं असतं. पाऊस असताना पाऊस नसताना कुठला बॉलर यूज करायचा ते देखील कॅप्टनचा खूप महत्वाचा रोल आहे. इकडे देखील खूप चांगली पिचिंग पाहायला मिळाली. गोलंदाज स्वप्नील यांच्या माध्यमातून खूप चांगला टप्पा पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. अरविंद तांडेंनी पहिल्या इनिंगमध्ये मन जिंकली. खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना एक चांगली सुरुवात केली. तब्बल आपण पाहिलं तर 44 धावांची खेळी त्यांच्या माध्यमातून पाहिली गेली. शरफरुद्दीनचे देखील मी कौतुक करेल कारण की त्या 23 रन्स देखील खूप महत्वाचे आहेत. हाई बॉल फुलटॉस बॉल होता त्याला देखील कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करत होते. बॉल तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. मोठे स्ट्रोक खेळावेच लागतील. कल्याण संघ पहिल्या मॅच मध्ये तब्बल 79 धावांचा टार्गेट ठेवला होता. भाईम संघाची देखील एक चांगली मॅच राहिली गेली. नितेश रेड्डीचं नाव देखील मी घेईल. खूप चांगलं चेसिंग करत असताना एक मॅच रंगवली. पहिलाच दिवस आज या क्रीडा स्पर्धेचा. एक हात मदतीचा हीज सल्लाबाद प्रमाणे याही वर्षीच्या क्रीडा स्पर्धेचं आयोजन. हाई बॉल समोरशी खेळण्याचा प्रयत्न करतात. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे विशाल. प्रत्येक बॉलवर रन्स एक रन करून चालणार नाही. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. परिवारचं हे क्रीडांगण एकविरा स्पोर्ट्स ज्युनियर सिनियर 40+ त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेला खूप मुलाचं सहकार्य राहिलंय. याच क्रीडांगणावर मोठमोठी नावं घडली. परिवार ग्राउंड म्हणून मुंबई दक्षिण मुंबईत एक प्रसिद्ध असलेलं ईशान्य मुंबईत एक प्रसिद्ध असलेलं ग्राउंड म्हणून देखील परिवार ग्राउंडकडे पाहिलं जातं. खूप चांगली पिचिंग पाहायला मिळते. गोलंदाज स्वप्नील यांच्या माध्यमातून गुड बॉलिंग. काल देखील मुंबईत खूप मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली. सर्वांना वाटलं सॅटर्डे देखील गाजवेल परंतु आज थोडासा पाऊस कमी आहे. ऊन देखील मध्ये येत आहे. खूप चांगली पिचिंग पाहायला मिळते. अप्रतिम खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली स्वप्नील यांच्या माध्यमातून. दोन्ही ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर प्रभावित कामगिरी करतायत. गुड बॉलिंग. शेवटचा बॉल. अजित निकम सरांचा आवाज इथपर्यंत पोहोचतोय. 1 to go. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. स्कोरचा विचार केला तर 32 धावा झाल्या धावफलकावर. बारा चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 58 धावांची गरज असून एक खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. एक चांगली सुरुवात अरविंदनी बॅटिंग केली. नंतर शरफरुद्दीनने बॅटिंग केली. त्यामुळे बॉलर्सला चांगला कॉन्फिडन्स आला. कुठल्याही प्रकारात आपल्याला चुकी करायची नाही. आपला रोल जो आहे 6 बॉल टाकून साईडला पाहायचा आहे आणि त्याच प्रकारे कामगिरी पाहायला मिळते. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर गिरीश. चारी गोलंदाज आपण पाहिलं तर चक्री पद्धतीचे गोलंदाज आज धर्मेश जोशी यांनी आपल्या संघामध्ये समाविष्ट केलेत. एक चांगली स्टारकास्ट घेऊन मात्र इकडे दाखल झाली. एक चांगली संगमांनी केली आहे. टर्फ ॲडिक्ट विजेता मोजार आणि त्यांची पूर्ण टीम टिंगडॉंग या नावाने खेळत असताना आज संपूर्ण मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील एक चांगली संगमांनी केली आहे. लास्ट संडे BMW चषक चेंबूर टिळक नगरला खूप चांगला परफॉर्मन्स म्हणजे एक चांगली टीम बनवली आणि त्यानंतर एक चांगला मोठा विजय एका मोठ्या क्रीडा स्पर्धेवर कोरला गेला. त्यामुळे एक वेगळा कॉन्फिडन्स आला धर्मेश जोशी यांच्यामध्ये आणि आज तीच टीम तीच चांगलं म्हणजे एक चांगलं कॉम्बिनेशन जुळून मात्र इकडे दाखल झालेत. अरविंद तांडेल देखील त्याच फॉर्ममध्ये परफॉर्मन्स करतायत. ही बॉल आपण पाहिलं तर दांडी गुल केली गेली आहे. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळते गिरीश यांच्या माध्यमातून. अप्रतिम कामगिरी आज राहिली आहे. आज म्हणजे संपूर्ण रोल बॉलरचा देखील चांगला रोल राहिला आहे. बॅट्समनचा देखील खूप चांगला रोल राहिला आहे. त्यामुळे हे ग्राउंड सर्वांसाठी चांगलं आहे.
म्हणजे असं करून आपण बोलून चालणार नाहीये की बॉलरसाठी ग्राउंड परफेक्ट आहे, बॅट्समनसाठी ग्राउंड परफेक्ट आहे, बोलून चालणार नाहीये. परंतु सर्वांचा परफॉर्मन्स सकाळपासून पाहिलं तर सर्वांचा परफॉर्मन्स चांगला राहिला आहे. बॅटिंगसाठी पण पाहिलं तर प्रशांत येत आहेत. कल्याण संघ थोडासा बॅकफुटला गेलाय 90 धावांचा पाठला करत असताना. पोलीससाठी पण पाहिलं तर पुन्हा एकदा सज्ज आहेत गिरीश. हाई बॉल पहा, बॅक टू बॅक सनू काही रिप्ले पाहतो की काय. बॅक टू बॅक 2 दांडी गोल केली गेली आहे. खूप चांगली बॉलिंग आणि वरळीकरांची खासियत आहे अशी बॉलिंग कांजूरकरांना देखील पाहायला मिळाली. किरीट सोलंकी देखील एक अशा पद्धतीचा गोलंदाज कांजूर विभागातून पाहायला मिळत असतो. पुष्कर नाईन त्यानंतर केपी नाईन संघातून देखील पाहिला गेला आणि आज तशाच पद्धतीची बॉलिंग आपल्याला आज वरळीकरांच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच प्रत्येक खेळाडूला जे आपलं टी शर्ट देतो ते त्या टी शर्टची जी आपली थैली आहे, पिशवी आहे, ती नक्कीच योग्य त्या ठिकाणी टाका. कचरा करू नका ग्राउंडवर, कारण की ग्राउंडची काळजी घेणे हे आपल्या हातात आहे. क्रिकेट किती चांगले खेळतात त्याला महत्व नाही, परंतु क्रिकेट किती चांगल्या शिस्तीने खेळतात त्याला खूप महत्व आहे. परंतु ते आपल्या टी शर्टची थैली पिशवी आहेत ते योग्य त्या ठिकाणी टाका. ग्राउंडमध्ये कुठल्याही प्रकारे कुठल्याही खेळाडूने कचरा करू नका ही नक्कीच मी विनंती असेल. 2 दिवस उद्या देखील जे संघ खेळणार आहेत त्यांनी देखील काळजी घ्या. कल्याण संघ पूर्णपणे बॅकफुटला गेला. दरम्यान जोशी थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते. विशाल शहा तिकडे त्यात लांबचं अंतर गाठून अंडरआर्म क्रिकेट अंडरआर्म ओपन खेळत असताना तुम्हाला फिल्डिंग देखील खूप महत्त्वाची असणार आहे. आज फिल्डिंगच्या जोरावर देखील खूप चांगल्या कॅचेस सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर उमेश यांच्या माध्यमातून 2 कॅचेस आपण पाहिल्या गेल्या. माहीम संघाच्या माध्यमातून खूप चांगला झेल त्यांनी टिपल्या गेल्या. याही बॉलवर आपण पाहिलं तर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात. कल्याण संघ बॅकफुटला जातोय, म्हणजे तशी सुरुवात भेटली नाहीये, त्यामुळे धावा होत नाहीये. स्कोरचा विचार केला तर आतापर्यंत 36 धावा झाल्या धावफलकावर. आज निलेश वैती सर देखील आमच्यासोबत खूप चांगली स्कोरिंग करतायत. मुलुंडला बिलॉंग करतात स्वतः अंपायर देखील खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळत असतात. मुलुंड गव्हाणपाडाला बिलॉंग करतात आणि स्कोरिंगची देखील खूप चांगली भूमिका बजावत आहेत. 4 ओव्हरचा खेळ आपण पाहिलं तर इकडे समाप्त झालाय आणि स्कोरचा विचार केला तर 36 धावा झाल्या धावफलकावर. सेमीफायनलच्या दिशेने वाटचाल करत असताना आज टर्फ ॲडिक्ट डिंगडॉंग धर्मेश जोशी आणि त्यांची पूर्ण टीम आज या मॅच मध्ये एक वेगळी छाप सोडतायत. परळीचा अजून एक वेगवान गोलंदाज राज यांना आपण पाहू शकतो. म्हणजे संपूर्ण आज बॉलिंग अटॅक घेऊन मात्र इकडे दाखल झालेत. लास्ट इयर मला आठवतंय कोरोनाच्या काळामध्ये देखील वरळीकरांनी खूप चांगली बॉलिंग करत असताना आज अनुभव गाजवलाय. आज प्रशांत सरडे आमच्यासोबत आहेत, एक चांगले स्पिनर आणि नक्कीच गेले कित्येक वर्ष त्यांना देखील अंडरआर्म क्रिकेट गाजवताना आपण पाहिलं गेले. आज ते देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. अनुभवी खेळाडू आहेत. एक चांगली फिल्डिंग म्हणून देखील प्रशांत यांच्याकडे पाहिलं जातं. पॉलिसीसाठी राज होत आहेत. खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. नक्कीच औपचारिकता फक्त शिल्लक आहे. मॅचवर नाव कोरलं गेलंय. तर पॅडिक्ट डिंगडॉंग 90 धावांची एक चांगली बॅटिंग करत असताना चांगलं टार्गेट सेट केला गेला. त्याच्या जोरावर एक चांगला बॉलरला कॉन्फिडन्स मिळाला आणि खूप चांगले बॉलिंग अटॅक घेऊन मात्र इथे गुगी त्यांची पूर्ण टीम इकडे दाखल झाले. आज वरळीचे तोफखाने घेऊन दाखल झालेत. विशेष करून पावसाळ्यात अंडरआर्म ओपन मध्ये वरळीकरांचा बोलबाला असतो आणि आज गेले मागील 2-3 वर्ष तिकडचे बॉलर्स असताना खूप चांगली कामगिरी मुंबई उपनगरात देखील राहिले गेली आहे. आणि विशेष करून अंडरआर्म ओपनच्या फॉर्मॅटमध्ये रब्बर बॉल टेनिक्स बॉलनी खूप चांगली बॉलिंग करत असताना वरळीकरांची एक वेगळी छाप सोडली गेली. अखिल जयेश त्यांच्या सोबत येत असताना ही बॉलर्सनी देखील एक चांगली छाप सोडली आहे, कारण की त्या विभागात सातत्याने रब्बर बॉलचं क्रिकेट त्या पद्धतीने खेळलं जातं. बॉलिंगसाठी धर्मेश जोशी स्वतः येत आहेत. थोडेसे बदल केले जात आहेत. टर्फ क्रिकेट, ओरम क्रिकेट, रब्बर बॉल क्रिकेट हे नाव आवर्जून घेतलं जातं. पहिला बॉल खूप चांगली पिचिंग पाहिली गेली आहे आणि ही ओळख आहे धर्मेश यांची. अंडरआर्म क्रिकेट प्रत्येक अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील एक वेगळ्या ऍक्शनने बॉलिंग करत असताना त्यांची देखील वेगळी ओळख राहिली गेली आहे. हाही बॉल आपण पाहिलं तर फायनलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. 1 रन कंप्लीट केली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न
एका रनवर मात्र इथे समाधान मानावं लागेल. मॅचमध्ये औपचारिकता शिल्लक आहे. या मॅचवर नाव कोरलं गेलंय. सेमी फायनल मध्ये जागा निश्चित केली आहे टर्पॅडिक डिंगडॉंग संघ. त्या बॉलवर आपण पाहिलं तर पंच दंडित करतात. व्हाईट बॉल. स्कोर जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एकने पुढे जाईल. तब्बल 41 धावा होतं धावफलकावर. हाई बॉल आपण पाहिलं तर पंचांनी दंडित केला गेला. नो बॉल. इकडे आपण पाहिलं तर नो बॉल घोषित करतात पंच. स्कोर पाहिलं तर पुन्हा एकदा दोन्ही पुढे जाईल. 43 धावा होतं धावफलकावर. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या इनिंगमध्ये. तर नक्कीच काही बॉल खूप चांगला परफॉर्मन्स. प्रणित पाटील अगदी मॅच सोडणार नाहीयेत. षटकार येतोय. स्कोर जर पाहिलं तर तब्बल 49 धावा झाल्या धावफलकावर. प्रणित पाटीलने मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता. खूप चांगली बॅटिंग करत असताना एक चांगली कॅच देखील बनवली होती. अगदी जसं प्रसाद परब सरांनी सांगितलं वाडेकर संघासाठी खूप चांगला परफॉर्मन्स करतात अगदी कमी वयामध्ये आणि आज तीच एक छाप सोडतात. हा बॉल देखील आपण पाहिलं तर पंचाने दंडित केलं गेलं. नो बॉल चुकी होतीये. तब्बल 50 धावा झाल्या धावफलकावर. खूप मोठा पल्ला गाठायचा म्हणजे अजूनही 40 धावांची गरज आहे. याही बॉलवर खूप चांगला स्ट्रोक. अप्रतिम अप्रतिम फटका पाहायला मिळाला 6 धावांसाठी. प्रणित मात्र बॅट सोडणार नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत बॅट सोडणार नाहीये. आज इकडे आलो तर काहीतरी छाप सोडूनच जायची आणि त्याच अंदाजामध्ये बॅटिंग करतायत. मॅच जरूर आम्ही हरू परंतु मी मॅच बॅट सोडणार नाहीये आणि ही मॅच नामावर केली आहे. अर्थातच टर्फ ॲडिक्ट डिंगडॉंग विजेता मोजर आणि त्यांची पूर्ण टीम जाऊन पोहोचते सेमीफायनल मध्ये. अभिनंदन. वेल प्ले. प्रॅक्टिस कोणीही करायचं नाहीये. विनंती करेल प्रॅक्टिस कोणालाही परमिशन नसेल. थोडं सहकार्य करायचं. प्रॅक्टिस कोणीही करायचं नाही ग्राउंडवर आणि याच्यानंतर त्वरित मॅचला सुरुवात होईल.